यावल तालुक्यातून एक अशी हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, जी ऐकून प्रत्येकाचे मन हेलावून जाईल. किनगाव येथे 3.5 वर्षांच्या दृष्टीहीन चिमुकल्या कृष्णाचा कथितपणे विहिरीत ढकलून खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे या कटात स्वतः मुलाचे वडील आणि आजीचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांकडे करण्यात आला आहे. 13 जुलै रोजी सकाळी विहिरीच्या पूजेसाठी कुटुंब शेतात गेले होते. त्यावेळी आई सरस्वती पाटील आणि त्यांचा 3.5 वर्षांचा मुलगा कृष्णा विहिरीत पडल्याची घटना घडली. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगितले जात होते, मात्र उपचारादरम्यान आईने दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणाला खुनाचे गंभीर वळण मिळाले. सरस्वती पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की सासू आशाबाई पाटील यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलले, तर या संपूर्ण प्रकारात पती स्वप्नील पाटील याचाही सहभाग होता. विहिरीतील लाकडी आधार मिळाल्याने आईचा जीव वाचला, मात्र निष्पाप कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पती पत्नी दोघेही दृष्टीहीन असून जन्माला येणारे अपत्यही दृष्टीहीन असण्याची शक्यता डॉक्टरांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर गर्भपाताच्या मुद्द्यावरून कुटुंबात वाद सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. मात्र या कथित हेतूची न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासातूनच अंतिम पुष्टी होईल. या प्रकरणी यावल पोलिसांनी सासू आणि पतीविरुद्ध खुनासह संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून निष्पाप चिमुकल्याला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. काय सांगणार यावल तालुक्यातल्या किनगाव गावामध्ये एक घटना झाली आहे. एका अंधपतीने आपल्या आईच्या सोबतीने त्याच्या पत्नीला आणि मुलाला विहिरीत ढकलून दिले. काय घटनेच्या या संदर्भात काय गुन्हा दाखल झाला? काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे. त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जे की 70% ब्लाइंड आहे. हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं. या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे. तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते. या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता. या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे. या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे. पुढील चौकशी सुरू आहे.